नमस्कार. हिंदू धर्मातील 18 पुराणांपैकी गरुड पुराण हे सर्वश्रेष्ठ आहे. आता आपण पाहूया मृत्यूनंतरचे सत्य. गरुड पुराण खोटे की खरे? विज्ञानाने शोधलेले हे धक्कादायक पुरावे. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. जय श्री हरी. हरि ओम मित्रांनो. मृत्यू हा जीवनाचा अंत आहे की एका नवीन प्रवासाची सुरुवात? हा प्रश्न अनादिकालापासून मानवाला पडलेला आहे. जगातील सर्व धर्मग्रंथांमध्ये मृत्यूच्या गूढ वाटेचे वर्णन आढळते, परंतु हिंदू धर्मातील गरुड पुराण या विषयावर अत्यंत सखोल आणि तितकेच थरारक भाष्य करते. मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? कर्माचा हिशोब कसा होतो? आणि यमलोकांची वारी खरोखरच तितकी भयानक असते का? आजच्या विज्ञान युगात जिथे आपण पुराव्याची मागणी करतो, तिथे गरुड पुराणातील काही संदर्भ आश्चर्यकारक वाटू शकतात. अलीकडील काळात नियर डेथ एक्सपिरियन्स NDE च्या माध्यमातून समोर आलेले काही धक्कादायक खुलासे गरुड पुराणातील वर्णनाशी मिळते जुळते आहेत. आज आपण या गूढ ग्रंथामागील सत्य आणि विज्ञानाने दिलेले काही धक्कादायक पुरावे यांचा मागोवा घेणार आहोत. गरुड पुराण खरे मानण्याचे आधार. गरुड पुराण नक्की काय आहे? गरुड पुराण हे हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक महत्त्वाचे पुराण आहे. हे प्रामुख्याने वैष्णव संप्रदायाचा ग्रंथ असून यामध्ये भगवान विष्णू आणि त्याचे वाहन पक्षीराज गरुड यांच्यातील संवाद ग्रंथित केला आहे. सामान्यतः लोक याला केवळ मृत्यूशी संबंधित ग्रंथ मानतात, परंतु यात विज्ञानापासून ते नीतिशास्त्रापर्यंत अनेक विषयांची सविस्तर मांडणी आहे. गरुड पुराणाची सविस्तर माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेता येईल. 1. संरचन आणि स्वरूप. गरुड पुराणाचे 2 मुख्य भाग म्हणजेच खंड पडतात. पूर्वखंड म्हणजेच आचारखंड. हा भाग अत्यंत विशाल आहे. यात भक्ती, धर्म, नीती, खगोलशास्त्र, आयुर्वेद, रत्नांची पारख म्हणजेच रत्नशास्त्र आणि जगाच्या उत्पत्तीबद्दल माहिती दिली आहे. प्रेतखंड म्हणजे धर्मकांड. हा भाग मृत्यू, अंत्यसंस्कार, मृत्यूनंतरचा प्रवास, यमलोक आणि पूर्वजन्म यावर केंद्रित आहे. सार्वजनिकरित्या ज्या भागाचे वाचन केले जाते तो हाच प्रेतखंड होय. 2. गरुड पुराणातील मुख्य विषय. मृत्यूची पूर्वलक्षणे. शरीरात कोणते बदल होतात किंवा माणसाला कोणते आभास होतात तेव्हा मृत्यू जवळ आला आहे याचे सविस्तर वर्णन यात आहे. यमलोकाचा प्रवास. मृत्यूनंतर आत्म्याला यमलोकापर्यंत पोहोचण्यासाठी 47 दिवस लागतात आणि 86,000 योजने अंतर कापावे लागते. यामागील वैतरणी नावाची भयानक नदी लागते, जिचा उल्लेख आजही अनेक संदर्भात येतो. कर्माचा सिद्धांत. चित्रगुप्त नावाचा यमदेवाचा सहाय्यक प्रत्येक जीवाच्या पापपुण्याचा हिशोब ठेवतो. तुम्ही आयुष्यात कोणाला दुःख दिले, चोरी केली की दानधर्म केला यावर तुमचा पुढचा प्रवास ठरतो. नरक आणि शिक्षा. विविध प्रकारच्या पापांसाठी विविध नरक, उदाहरणार्थ रौरव, कुंभीपाक आणि तिथे मिळणाऱ्या शिक्षांचे वर्णन यात आहे. हे वर्णन वाचून माणसाने वाईट कर्मापासून दूर राहावे हा यामागचा उद्देश आहे. श्राद्धविधीचे महत्त्व. मृत्यूनंतर केले जाणारे पिंडदान आणि श्राद्धविधी का गरजेचे आहेत आणि त्याचा फायदा आत्म्याला कसा होतो हे यात सांगितले आहे. 3. मानवी जीवनासाठी उपयुक्त माहिती म्हणजेच इतर पैलू. गरुड पुराण केवळ मृत्यूवर थांबत नाही तर ते जीवन जगण्याची कला देखील शिकवते. नीतिशास्त्र. माणसाने समाजात कसे वागावे, कोणाची साथ द्यावी आणि कोणापासून दूर राहावे याचे मार्गदर्शन यात आहे. आयुर्वेद. रोगांचे निदान, औषधी वनस्पती आणि शरीर निरोगी ठेवण्याचे उपाय यात सविस्तर दिले आहेत. योगाभ्यास. आत्मज्ञानासाठी
योग आणि ध्यानाचे महत्त्वही यात अधोरेखित केले आहे. 4. गरुड पुराण कधी वाचले जाते? हिंदू पंचांगानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्याच्या कुटुंबियांना मृत्यूचे सत्य समजून दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी म्हणून मृत्यूच्या पहिल्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंत गरुड पुराणाचे वाचन केले जाते. थोडक्यात सांगायचे तर गरुड पुराण म्हणजे केवळ मृत्यूचे भय नसून ते पापाचा त्याग करून पुण्याच्या मार्गावर चालण्याची एक शिकवण आहे. जसे पेराल तसे उगवेल या वैश्विक सत्याचा हा ग्रंथ एक विस्तृत आरसा आहे. 2. विज्ञानाचे धक्कादायक पुरावे. एनडी नियर डेथ एक्सपिरियन्स. विज्ञानाच्या दृष्टीने नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणजेच NDE किंवा मृत्यूप्राय अनुभव हा अत्यंत कुतूहलाचा आणि संशोधनाचा विषय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती वैद्यकीयदृष्ट्या मृत घोषित केली जाते म्हणजेच हृदय बंद पडणे आणि काही मिनिटांनंतर पुन्हा जिवंत होते तेव्हा तिने सांगितलेले अनुभव म्हणजेच NDE. गरुड पुराणातील वर्णनाशी साम्य असणारे विज्ञानातील हे धक्कादायक पुरावे खालीलप्रमाणे आहेत. 1. शरीराबाहेरचा अनुभव म्हणजेच आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स OBE. NDE अनुभवणाऱ्या बहुतांश लोकांनी सांगितले की शरीर मृत झाल्यावर त्यांना असे जाणवले की ते छतापाशी तरंगत आहेत. पुरावा. अनेक रुग्णांनी डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न, वापरलेली उपकरणे आणि त्यांच्या नातेवाईकांच्या गप्पा ज्या त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याप्रमाणे अचूक सांगितल्या. ज्यावेळी ते प्रत्यक्षात कोमात किंवा क्लिनिकल डेड होते. विज्ञानाचे मत. काही शास्त्रज्ञ याला मेंदूतील टेम्पोरो पॅरिएटल जंक्शनमधील बिघाड मानतात तर काही याला चेतना शरीराबाहेरील अस्तित्वाचा पुरावा मानतात. 2. जीवनपट डोळ्यासमोर येणे. गरुड पुराणात चित्रगुप्त कर्माचा हिशोब मांडतो असे म्हटले आहे. विज्ञानात याला लाईफ रिव्ह्यू म्हणतात. पुरावा. मृत्यूच्या दारातून परतलेल्या लोकांनी सांगितले की एका सेकंदाच्या 1000व्या भागात त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घटना एखाद्या हायस्पीड सिनेमासारख्या त्यांच्या नजरेसमोरून गेल्या. यात त्यांनी केवळ स्वतःच्या कृती पाहिल्या नाहीत तर त्यांच्यामुळे दुसऱ्याला काय आनंद किंवा दुःख झाले याचाही अनुभव त्यांना आला. 3. बोगदा आणि दिव्य प्रकाश. ही NDE मधील सर्वात सामान्य घटना आहे. अनुभव. व्यक्तीला एका अत्यंत अंधाऱ्या बोगद्यातून वेगाने प्रवास केल्यासारखे वाटते आणि शेवटी एक अत्यंत तेजस्वी पण डोळ्यांना न टोचणारा प्रेमळ प्रकाश दिसतो. साम्य. गरुड पुराणात आत्म्याच्या प्रवासासाठी लागणाऱ्या सूक्ष्म मार्गाचे वर्णन आहे जे या बोगद्याशी मिळते जुळते आहे. 4. मृत नातेवाईकांशी भेट. NDE दरम्यान अनेकांना त्यांचे पूर्व मृत झालेले नातेवाईक किंवा मित्र दिसतात जे त्यांना तुझी वेळ अजून आलेली नाही, परत जा असे सांगतात. धक्कादायक तथ्य. अनेकदा लहान मुलांना अशा नातेवाईकांची ओळख पडते ज्यांना त्यांनी आयुष्यात कधीही पाहिलेले नसते. उदाहरणार्थ त्यांचे पणजोबा आणि नंतर फोटो पाहिल्यावर ते त्यांना ओळखतात. 5. मेंदूचा अभ्यास आणि पॅम रेनॉल्ड्स केस. 1991 मधील पॅम रेनॉल्ड यांची केस विज्ञानासाठी एक मोठे आव्हान आहे. त्यांच्या मेंदूचे ऑपरेशन सुरू असताना त्यांचे शरीर पूर्णपणे रक्ताशिवाय आणि मेंदूच्या लाटा फ्लॅट होत्या. तरीही शुद्धीवर आल्यावर त्यांनी ऑपरेशन दरम्यान वापरलेल्या विशिष्ट साधनांचे आणि डॉक्टरांच्या संवादाचे अचूक वर्णन केले. विज्ञानाचे निष्कर्ष. विज्ञानाने यावर 2 मुख्य प्रवाह मांडले आहेत. बायोलॉजिकल थिअरी. जेव्हा मेंदूला ऑक्सिजन मिळणे बंद होते तेव्हा मेंदूतील DMT नावाचे रसायन स्त्रवते ज्यामुळे
माणसाला असे भास होतात. क्वांटम कॉन्शसनेस. सर रॉजर पेनरोज आणि डॉक्टर स्टुअर्ट हेमेरॉफ यांच्या मते आपली चेतना म्हणजे सोल ही मेंदूच्या पेशींमधील मायक्रोट्युब्युल्समध्ये असते. मृत्यूच्या वेळी ही माहिती विश्वात पसरते, ज्याला आपण आत्मा म्हणू शकतो. निष्कर्ष: विज्ञानाने जरी यमदूत पाहिलेले नसतील तरी मानवी चेतना शरीराच्या मृत्यूनंतरही अस्तित्वात असू शकते. या शक्यतेला विज्ञानाने आता गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली आहे, जे गरुड पुराणातील तत्वांच्या खूप जवळ जाणारे आहे. 3. गरुड पुराण खरे मानण्याचे आधार. गरुड पुराण खरे मानण्यामागे केवळ धार्मिक श्रद्धा नसून त्यामागे काही सामाजिक, वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय तर्क दिले जातात. अनेक अभ्यासक या ग्रंथाला मानवी जीवनाचे मॅन्युअल मानतात. गरुड पुराण खरे मानण्याचे प्रमुख आधार खालीलप्रमाणे आहेत. 1. कर्माचा सिद्धांत आणि नैसर्गिक न्याय. विज्ञानात न्यूटनचा 3रा नियम सांगतो की प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. गरुड पुराण हाच नियम मानवी आयुष्याला लागू करतो. आधार: जगात आपण पाहतो की काही लोक जन्मजात श्रीमंत असतात तर काही गरीब, काहींना विनाकारण त्रास होतो. गरुड पुराण या विषमतेचे स्पष्टीकरण मागील कर्माचे फळ असे देते. हा तर्क मानवी बुद्धीला पटणारा असल्याने अनेक जण यातील सत्याचा स्वीकार करतात. 2. मानसशास्त्रीय परिणाम. हा ग्रंथ मानवी मनावर नियंत्रण, भय आणि शिस्त, नरकातील शिक्षांचे वर्णन वाचून किंवा ऐकून सामान्य माणूस चुकीचे वागण्यापूर्वी 100 वेळा विचार करतो. समाजात गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि नीतिमत्ता टिकवण्यासाठी हे एक प्रकारचे नैतिक पोलीस म्हणून काम करते. मृत्यूचा स्वीकार. आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर गरुड पुराण वाचल्याने नातेवाईकांना हे समजते की मृत्यू अटळ आहे आणि आत्मा अमर आहे. यामुळे शोक कमी होण्यास मदत होते, जे मानसशास्त्रीय दृष्ट्या सत्य आहे. 3. विज्ञानाशी साधर्म्य असणारे विधी. गरुड पुराणात सूतक आणि अंत्यविधीचे जे नियम दिले आहेत ते आधुनिक विज्ञानातील म्हणजे स्वच्छताशास्त्राशी जुळतात. संसर्ग टाळणे. मृत्यूनंतर शरीरातून बॅक्टेरिया बाहेर पडू लागतात. गरुड पुराणात मृत्यूनंतर 10 दिवस वेगळे राहणे, भांडी बदलणे आणि स्वच्छता पाळणे सांगितले आहे, जे संसर्ग रोखण्यासाठी योग्य ठरते. पर्यावरण आणि शरीर. शरीराचे 5 तत्वांत विलिनीकरण होणे म्हणजेच अग्निसंस्कार ही सर्वात शास्त्रीय पद्धत मानली जाते, ज्याचा पुरस्कार हा ग्रंथ करतो. 4. पुनर्जन्माचे पुरावे. गरुड पुराणातील पुनर्जन्माचा दावा अनेक संशोधकांनी गांभीर्याने घेतला आहे. डॉक्टर इयान स्टीव्हन्सन यांचे संशोधन. व्हर्जिनिया विद्यापीठातील या शास्त्रज्ञाने जगभरातील 3000हून अधिक अशा मुलांचा अभ्यास केला ज्यांना त्यांचा पूर्वजन्म आठवत होता. त्यांनी सांगितलेली ठिकाणे, नावे आणि मृत्यूची कारणे तपासाअंती खरी ठरली. हे संशोधन गरुड पुराणातील पुनर्जन्म संकल्पनेला मोठा आधार देते. 5. नीतिशास्त्र आणि जीवन पद्धती. गरुड पुराणात केवळ मृत्यू नाही तर गर्भातील मुलाची वाढ कशी होते आणि विविध औषधी वनस्पतींचे उपयोग याबद्दल माहिती दिली आहे. शास्त्रीय अचूकता. हजारो वर्षापूर्वी कोणत्याही सोनोग्राफी मशीनशिवाय गरुड पुराणात गर्भाच्या वाढीचे जे टप्पे दिले आहेत ते आजच्या आधुनिक भ्रूणविज्ञानाशी आश्चर्यकारकपणे मिळते-जुळते आहेत. थोडक्यात निष्कर्ष: गरुड पुराण खरे मानण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ते परिणामांवर आधारित आहे. जेव्हा एखादी व्यक्ती यातील तत्त्वे पाळते तेव्हा तिचे जीवन अधिक शिस्तबद्ध, नीतिमान आणि भयमुक्त होते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर त्यातील काही गोष्टी प्रतिकात्मक असू शकतात, परंतु त्यामागील उद्देश
आणि तर्क पूर्णपणे वास्तववादी आहेत. 4. मग खोटे की खरे? खोटे की खरे हा प्रश्न जितका गुंतागुंतीचा आहे तितकाच तो मनोरंजक आहे. याचे उत्तर एका शब्दात देण्याऐवजी ते 3 मुख्य दृष्टिकोनातून समजून घेणे आवश्यक आहे. 1. वैज्ञानिक दृष्टिकोन. प्रतिकात्मक सत्य. विज्ञान प्रत्येक गोष्ट डोळ्यांनी दिसणाऱ्या पुराव्यावर तोलते. विज्ञानानुसार नरकाचे वर्णन विज्ञानाच्या मते आगीचे लोळ किंवा तळत्या तेलाच्या कढईचे वर्णन हे कदाचित त्या काळातील मानवी मेंदूला भीती या भावनेतून कर्माचे महत्त्व पटवून देण्यासाठी वापरलेले एक प्रभावी माध्यम असावे. चेतनेचे अस्तित्व. मात्र क्वांटम फिजिक्स आता मान्य करत आहे की ऊर्जा कधीही नष्ट होत नाही, ती फक्त रूप बदलते. या अर्थाने गरुड पुराणातील आत्मा अमर आहे हे तत्व वैज्ञानिकदृष्ट्या खरे ठरू शकते. 2. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन. अढळ विश्वास. भारतातील कोट्यावधी लोकांसाठी गरुड पुराण हे 100% खरे आहे. अनुभव आणि परंपरा. हजारो वर्षापासून चालत आलेल्या परंपरा आणि पुनर्जन्माच्या काही अकल्पनीय घटना या ग्रंथाच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब करतात. संस्कार. मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी यासाठी केले जाणारे विधी हे या ग्रंथात सत्यावर असलेल्या श्रद्धेचे प्रतीक आहेत. श्रद्धेच्या जगात अनुभूती हाच सर्वात मोठा पुरावा असतो. 3. तार्किक आणि व्यावहारिक दृष्टिकोन. जीवन जगण्याची नियमावली. जर आपण पुरावा हा शब्द बाजूला ठेवला तर हा ग्रंथ व्यवहाराच्या कसोटीवर अत्यंत खरा उतरतो. कारण आणि परिणाम. तुम्ही जसे वागाल तसेच तुम्हाला भोगावे लागेल हा निसर्गाचा नियम आहे. गरुड पुराण याच नियमाला परलोकाची जोड देते. सामाजिक शिस्त. जर गरुड पुराणाची भीती किंवा त्यातील नीतिमत्ता समाजात नसेल तर गुन्हेगारी आणि अनैतिकता वाढू शकते. या अर्थाने हा ग्रंथ मानवी संस्कृतीला टिकवून ठेवण्यासाठी सत्य आणि गरजेचा आहे. अंतिम विश्लेषण. खोटे की खरे? पैलू निष्कर्ष. भौतिक पुरावे वैज्ञानिक प्रयोगशाळेत यमलोक सिद्ध करता येत नाही, म्हणून वैज्ञानिकदृष्ट्या याला अप्रमाणित मानले जाते. मानसिक सत्य. माणसाच्या कर्मावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मृत्यूचे दुःख पचवण्यासाठी हा ग्रंथ पूर्णपणे खरा ठरतो. वैश्विक सत्य. पेराल ते उगवेल हा सिद्धांत वैश्विक आहे, त्यामुळे गरुड पुराणाचा गाभा शाश्वत सत्य आहे. अखेर गरुड पुराण हे केवळ मृत्यूची भीती दाखवणारा ग्रंथ नाही, तर ते जीवनाचे मूल्य अधोरेखित करणारे एक महान तत्वज्ञान आहे. यातील नरकाचे वर्णन हे प्रतिकात्मक असो वा वास्तव, त्यांचा मुख्य उद्देश मानवाला कर्माच्या बाबतीत जागरूक करणे हाच आहे. विज्ञानाला अद्याप आत्म्याचे संपूर्ण कोडे उलगडता आले नसले तरी पुनर्जन्म आणि चेतनेच्या प्रवासाचे जे पुरावे आज जगभरातून समोर येत आहेत ते पाहता प्राचीन ऋषीमुनींचे हे ज्ञान केवळ कल्पनाविलास म्हणता येणार नाही. गरुड पुराणातील सत्य हे पुराव्याच्या पलीकडचे असून ते आपल्या कर्मात आणि विश्वासात दडले आहे. शेवटी चांगले कर्म हेच जीवनातील आणि मृत्यूनंतरच्या प्रवासातील सर्वात मोठे संबळ ठरते. हेच या ग्रंथाचे अंतिम आणि शाश्वत सत्य आहे. परंतु NDE सारखे आधुनिक पुरावे पाहता आपण या ग्रंथाला पूर्णपणे नाकारू शकत नाही. हेच सर्वात मोठे धक्कादायक वास्तव आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.